घ्यायचं का? भाऊ रिअल लाईव्ह बाबी वडगाव समाचार मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आम्ही आलो आता विमाननगर मध्ये. तर जे ज्ञानेश्वर माऊलीची सालाबाद प्रमाणे पालखी जी निघते ती पालखी जुना स्पेस या ठिकाणी श्री रामचंद्र शिरसाट फाउंडेशन यांच्या वतीने त्यांना चहा पाणी आणि बिस्किटाचा कार्यक्रम केलाय. तर आपण संपादकशी बोलू. संदीप शिरसाट अध्यक्ष. सर्वप्रथम आपल्या सर्व वारकरी बांधवांचे भगिन्यांचे पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण पाहू शकता आपण सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असतो. सर्वांना फलाहारचा उपहार आपण ठेवत असतो. आपण पाहू शकता ते आपले सर्व वारकरी समुदाय आज आलेले आहेत. त्यांचे पुण्यनगरीमध्ये विमाननगरमध्ये सहर्ष स्वागत. आपण बाबांशी बात करू. बाबा आपलं नाव काय? आज या पुण्यनगरीमध्ये आज आमचा दुपारचा मुक्काम दिंडी क्रमांक 247 आणि भक्तपरायण सोमनाथ महाराज चौधरी दिंडी चालक मालक यांची दिंडी. आणि आज दिंडीला प्रसाद सर्व वारकऱ्यांना चहाचा नाश्ता इथं झालेला आहे. काय तुमचं नाव? संदीप शिरसाट यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी सर्व या माऊलीच्या वारकऱ्याला चहा मिळत असतो आणि मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने सेवा करतात. माऊलीच्या चरणी अशी प्रार्थना करतो या कुटुंबाला माऊलीने आशीर्वाद द्यावा व त्यांच्या या संसारात भरभराटीचे दिवस आणावे अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वैष्णवाची पंढरी आज तुझे नाव तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाची
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान लाभू देगा अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा वडगाव शहरी समाचार आपण सन्मान हजारो वारकऱ्यांची सेवा या फाउंडेशनला यश आयला पण घेते उजवीन कोण वडगाव शहरी समाचार संपादक नानासाहेब शिरसाट वडगाव शहरी समाचार मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपलं नाव काय? विनोद रोकडे महाराज हे आपल्या वडगाव शहरी समाजाशी दोन शब्द बोलले. जय माऊली संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या वतीने सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. हा पालखी सोहळा श्री क्षेत्र भानोबाची तयारी या ठिकाणाहून आलेला आहे. संत श्रीपाद बाबा रामदास बाबा या सद्गुरूच्या माध्यमातून आमचे सद्गुरू माऊली गुरुवारी दादाभाऊ महाराज गुरुवर आणि गुरुवारी गोपाल बाबांच्या मार्गदर्शनानं सर्व साधक मायबापांच्या आशीर्वादानं सर्वांच्या सहकार्यानं हा आमच्या बाबांचा पालखी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र भानोबाची तयारी आळंदी मार्गे पंढरपूरला जात असतो. भगवान पंढरीश परमात्म्याची भेट घेत असतो. असंख्य जीवाचा उद्धार ज्या श्रीपाद माऊलीने केला, असंख्य जीवाचा उद्धार ज्या रामदास माऊलीने केला, त्या रामदास माऊलींचा आणि श्रीपाद माऊलींचा वारसा आमच्या सद्गुरूने चालवला आहे आणि तोच वारसा सर्व साधक बंधू भगिनी चालवत आहेत. आम्ही अखंड चालू एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छित आहे. धन्यवाद. वडगाव शहरी समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद. माऊली आपण बोला ना माऊली, दोन शब्द द्यावा. सर्वांना जय हरी. आज या ठिकाणी आपण आळंदी ते पंढरपूर हा पालखी
पालखी सोहळा जात असताना या भाऊंनी आपल्याला सर्वांना चहा आणि बिस्किटाचं अन्नदान दिलेले त्यांचे प्रथम आभार मानते आणि हा त्यांना म्हणजे पूर्ण चांगला आयुष्य मिळावं ही माझ्या पांडुरंगाचं प्रार्थना करते आणि हा आमचा चाललेला सोहळा अखंड सतत राहावा हीच पांडुरंगाला विनंती करते आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहावं ही विनंती पांडुरंगाला करते आणि या ठिकाणी आमचे जय आपण काय संस्थापक अध्यक्ष संदीप शिरसाट यांच्या विद्यमाने आज रामदास श्रीपद बाबा रामदास बाबा या पायी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले आहे। त्या निमित्ताने श्री रामचंद्र शिरसाट फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। आपल्या पुण्यनगरीमध्ये आपण दाखल झाला पुढचा प्रवास चांगला सुखद व्हावा, सगळ्यांचे आरोग्य संपदा सुरक्षित जाऊ शरण शरण कुणा जाऊ शरण शरण कुणा विठ्ठल 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 तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला कारावास सोसणार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस आपला वडगाव शिरसाट घरातच कारावास सोसणार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलवते रे तुझ्या नावा विण नसे काही ठाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा 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 विठ्ठला युगे 28 होती तुझी वारी ही अखंड काय झाला अपराध झाला लेकरांची दंड युगे 28 होती तुझी वारी ही अखंड काय झाला अपराध झाला लेकरांची दंड कर सावट हे
कसा भरला सारागी आता पाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप ताव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा 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 विठ्ठला बघ जरा माऊली ग तुझ्या बाळांची आवाळ तुझ्या इथे खाली देवा माझी पुरली आनळ बघ जरा माऊली तू तुझ्या बाळांची आवाळ तुझ्या इथे खाली देवा माझी पुरली आनळ साहवेना गावी ठाई 10 दिशांचा तुरुंग वाळवंटी वाटा फार पुन्हा घुमू दे मृदुंग थांबवी रे जीव घेणाला पंडाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास कोण बांधतो रे आस कोण पुरवितो श्वास लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून की हे काळाचे सावट जावे निघून लांबून पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन सारे निवारून मग पंढरीस मी जाईन बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन वैकुंठाचा कारभार चालना एकला विठुरायाला हो संसार पेलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना रघुमाई भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी
सार डोक्यावरती भक्तांचे तुझ्या झाली युगे 28 विटेवारी उभा अमृतास वाटे तुझ्या नामाचा रहेवा देह माझा संग तुझ्या एक रूप भावा वाजुनी मृदंग सांगे नाम घ्याव विठ्ठल वाजुनी मृदंग सांगे नाम घ्याव विठ्ठल 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 नाम घ्याव खांदी पताका घेऊन वारी वडगाव शिवी समाजाचे नाव काय सकाराम वडगाव शिवी समाचारमध्ये आपले सहर्ष स्वागत. सकाराम रामदास बाबा गोपाळे हे वडगाव शिवीशी 2 शब्द आज आपल्या श्रीपाद बाबा रामदास बाबा पायी पालखी सोहळा आळंदी ते पंढरी आणि हा सोहळा जात असताना भाऊ आपलं नाव संदीप शिरसाट संस्था श्री रामचंद्र फाउंडेशन श्री रामचंद्र फाउंडेशन हे दादा एवढी सेवा करतात आपल्याला. 1 वर्षी मी आजारी असताना अक्षरशः मला उठून बसता येत नव्हतं. दादांच्या लक्षात आलं का बाबांची तब्येत खरोखर ढासळलेली. इथं त्या टायमाला काही नव्हतं, कुठं गेले ते आणि नारळ पाणी घेऊन आले आणि 2 घोट माझ्या मुखामध्ये घातले. अशा उदार अंतकरणाचे हे व्यक्तिमत्व आमच्या दिंडीला यांनी चहा पाणी नाश्ता दिला. मी माऊली चरणी पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो भाऊला उदंड आयुष्य आणि त्यांच्या कार्यामध्ये भरभराट हो ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण धन्यवाद. रामकृष्ण हरी. तूच कर्म तुझे नाम चालेल